नमस्कार. सिंपल एज्युकेशन एसएससी मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केलंय 9th स्टँडर्ड अल्जेब्रा. अल्जेब्रा म्हणजेच तुमचा मॅथ्स पार्ट 1 आणि ऑलरेडी आपण 4 चॅप्टर प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये कंप्लीट केले. आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहे तुमचा न्यू चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. हा जो चॅप्टर आहे तो आज या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत आणि आपण सॉल्व्ह करणार आहोत तुमचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट 5.1. जे बेसिक्स आहेत म्हणजे तुमचे थोडा होऊन गेलेला पार्ट आहे तुमच्या प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये जो तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे तो थोडा आपण रिकॉल करू आणि मग तुमच्या ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करू. जे बेसिक्स असणार आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटचे आणि मग आपण सॉल्व्ह करूया आपला प्रॅक्टिस सेट. जे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या क्लासमेट्स पर्यंत इतर फ्रेंड्स पर्यंत व्हिडिओज नक्की शेअर करा. स्टार्ट करूया आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये. तर फर्स्ट लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? लिनियर इक्वेशन्स म्हणजे अशी इक्वेशन्स ज्यामध्ये व्हेरिएबल्सची डिग्री जे काही व्हेरिएबल्स यूज होतात त्या व्हेरिएबल्सची डिग्री कशी असते तर 1 असते. तर मग लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल आणि 2 व्हेरिएबल तो पार्ट नंतर येतो. फक्त पण लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय? जे काही व्हेरिएबल्स त्या इक्वेशन्स मध्ये आहेत त्या व्हेरिएबल्सची डिग्री कशी असते तर 1 असते. त्या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणणार आहोत. हे जे बोर्डवर मी मेन्शन केले तर हे 2 जे फॉर एक्झाम्पल म्हणून मी इथे मेन्शन केलेत. हा काय आहे? m+3 इज इक्वल्स टू 5 आणि नेक्स्ट एक्झाम्पल x+7 इज इक्वल्स टू 10. तर यामध्ये हा m आहे. m ची डिग्री किती आहे तर 1 आहे. म्हणजे हे काय झालं? लिनियर इक्वेशन झालं. आणि इथं x+7 इज इक्वल्स टू 10 यामध्ये x ची डिग्री किती आहे तर 1 आहे. म्हणजेच काय झालं? हे लिनियर इक्वेशन झालं. आणि या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती यूज होतात तर इथं सिंगल mच यूज केलाय. म्हणजेच हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. सेम हे x+7 इज इक्वल्स टू 10 यामध्ये व्हेरिएबल किती आहेत तर 1 आहे. एक्सच यूज केलाय आणि त्याची डिग्री 1 आहे. म्हणजेच काय झालं? हे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. ज्या लिनियर इक्वेशन मध्ये 1 व्हेरिएबल यूज होतो ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. आणि ज्या लिनियर इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल फॉर एक्झाम्पल सपोज x+y इज इक्वल्स टू 0. सपोज आपण एक एक्झाम्पल अजून एक घेतलं तर इथं x+y इज इक्वल्स टू 0 यामध्ये x ची डिग्री किती आहे 1, y ची डिग्री किती आहे 1. म्हणजे हे कसं झालं? लिनियर इक्वेशन तर झालं. पण इथं व्हेरिएबल्स किती यूज होतात? x आणि y 2 व्हेरिएबल्स यूज झाले ना. म्हणजेच हे कसं झालं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. समजलं तुम्हाला? लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल अँड 2 व्हेरिएबल. मग आता आपल्याला स्टडी काय करायचं आहे तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहेत. समजलं? आपण हे जे आहेत ना m+3 इज इक्वल्स टू 5 आणि x+7 इज इक्वल्स टू 10 असे एक्झाम्पल्स तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड्स मध्ये सुद्धा सॉल्व्ह केलेत. आपण फक्त थोडीशी इकडे रिकॉल करू. इथे आपण m ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकतो ना. हा +3 आहे काय झाला? राईट हँड साईडला -3 म्हणजे m काय मिळाला तुम्हाला 2. आणि इथं x+7 इज इक्वल्स टू 10 +7 चा काय झाला? -7 म्हणजेच x काय मिळालं तुम्हाला 3. इथे m ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली किती मिळाली तुम्हाला 2 आणि इथे x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली किती मिळाली तुम्हाला 3. असे एक्झाम्पल ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि हे तुम्हाला येतात पण. आता आपण स्टडी करणार आहोत लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. त्याच्यासाठी मी एक अगदी इझी एक्झाम्पल घेते. इथे एक्झाम्पल बोर्डवर मेन्शन केले. फाइंड द 2 नंबर्स हू सम इज 14. आपल्याला फाइंड आउट करायचे 2 नंबर ज्यांची सम किती येणार आहे? 14 येणार आहे. असे आपण किती नंबर फाइंड आउट करू शकतो? अगदी इन्फायनाइट नंबर आपण फाइंड आउट करू शकतो ज्यांची सम किती असेल 14. आपण स्टार्ट करूया. युझिंग व्हेरिएबल्स x अँड y. युझिंग व्हेरिएबल्स आपल्याला दिलेत काय? 2 नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत हू सम इज 14. आपण काय करूया? युझिंग व्हेरिएबल्स x अँड y आपण ऍज अ व्हेरिएबल सपोज करूया x अँड y फॉर द 2 नंबर्स. आपण असे 2 नंबर्स म्हणजेच त्याच्याऐवजी आपण x अँड y व्हेरिएबल सपोज करूया आणि आपल्याला कंडिशन काय दिली आहे? 2 नंबर्स हुज सम इज 14. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे? x+y इज इक्वल्स टू 14. आपल्याला इक्वेशन काय मिळालं? x+y. असे आपल्याला 2 नंबर्स फाइंड आउट काय करायचे? असे आपल्याला 2 नंबर्स फाइंड आउट करायचे ज्यांची सम काय आहे 14. ज्यांची सम काय आहे 14 म्हणजे x+y इज इक्वल्स टू 14. तुमचं इक्वेशन काय मिळालं? x+y इज इक्वल्स टू 14. मग हे इक्वेशन कसं आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. इथे व्हेरिएबल्स काय आहेत? x अँड y. किती यूज केले? 2 व्हेरिएबल्स यूज केले. तर आपण हे आता सॉल्व्ह करूया. फर्स्ट आपण घेऊ 10+4. 10+4 किती आला तुमचा? 14. नेक्स्ट 7+7 किती आलं? 14. अगेन 8+6 किती आला? 14. आता हे सगळे आपण प्लसचे घेतले. आता थोडे 18-4 आपण मायनसचे पण घेऊ. 18-4 अगेन किती आला तुमचा? 14 अँड सो ऑन. असे आपण इन्फायनाइट सोल्युशन्स फाइंड आउट करू शकतोय ना. मग आता आपण इथं जेव्हा घेतोय तेव्हा हा 10 म्हणजेच काय घेतोय आपण? x आणि हा 4 म्हणजे काय घेतोय आपण? y. इथं 7 म्हणजे x घेतोय आणि हा 7 म्हणजे y घेतोय. इथं 8 म्हणजे x घेतोय आणि y म्हणजे 6 घेतोय. इथं x म्हणजे 18 घेतोय आणि y म्हणजे काय घेतोय? -4 घेतोय. मग आता आपल्याला हे जे
सोल्युशन्स मिळतात ते आपल्याला किती मिळणार आहेत, अगदी इन्फायनाइट सोल्युशन्स आपल्याला मिळू शकतात ना, आपण फाइंड आउट करू शकतो. तर आता मी मेन्शन करते इथं सोल्युशन्स फॉर द गिव्हन इक्वेशन. आपल्याला जे काही सोल्युशन्स मिळाले ते आपण राऊंड ब्रॅकेटमध्ये मेन्शन करणार आहे आणि जो एक्स आपण सपोज करतोय तो फर्स्ट मेन्शन करायचा आणि मग कॉमा द्यायचा आणि मग सेकंड मेन्शन करायचा. म्हणजे हा आपण सॉल्व्ह केला ना 10 + 4 = 14, मग आपण 10 फर्स्ट मेन्शन केला कॉमा आणि मग नंतर जो y आपण मेन्शन केला तो म्हणजे x + y = 14 साठी आपण सोल्युशन मेन्शन करणार आहे राऊंड ब्रॅकेट मध्ये x, y. हे आलं ह्याचं फर्स्ट सोल्युशन. नेक्स्ट 7, 7 येणार आहे, कॉमा 8, 6. नेक्स्ट काय आहे 18 आणि हा आपण काय यूज केला इकडे -4 अँड सो ऑन. हे आले सोल्युशन्स फॉर या इक्वेशनसाठी x + y = 14 साठी. समजलं? हे जे इक्वेशन्स आहे ते आपण सॉल्व्ह केलं आणि आपल्याला इन्फायनाइट सोल्युशन्स मिळतात, त्यातले आपण थोडेफार इकडे मेन्शन केलेले आहेत. समजलं तुम्हाला? हे आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. मग याचे लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या बऱ्याचशाच मेथड आहेत, त्या पण आपल्याला स्टडी करायचे. फर्स्ट तुम्हाला एवढं समजलं ना. आता हे जसं आपण अगदी इझी एक्झाम्पल घेतलेलं ना, तसं अजून एक इझी एक्झाम्पल घेऊ, म्हणजे जरी तुम्हाला काही डाऊट असेल तरी तोही क्लिअर होईल. जो डिस्कस केलेला पार्ट आहे तो मी फक्त इथं इन शॉर्ट मध्ये मेन्शन केलाय. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया, जे आहे फाइंड द 2 नंबर्स हुज डिफरन्स इज 2. आपल्याला इथे काही एक्झाम्पल, आपण नेक्स्ट एक्झाम्पल काय घेतले, फाइंड द 2 नंबर्स हुज डिफरन्स इज 2. म्हणजेच आपल्याला असे 2 नंबर्स फाइंड आउट करायचे आहे ज्यांचा डिफरन्स किती येणार आहे 2. आपण इकडे काय घेतलेली, सम घेतलेली. आता इथे आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय जिथे आपल्याला असे 2 नंबर्स फाइंड आउट करायचे आहे ज्यांचा डिफरन्स काय येणार आहे 2. आपण सपोज करूया व्हेरिएबल्स x अँड y. मी इथे डायरेक्टच मेन्शन करते. सपोज व्हेरिएबल x अँड y, देन फ्रॉम गिव्हन कंडिशन आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे ना, म्हणजेच आपण 2 नंबर्स काय घेतोय x, y घेतोय. मग डिफरन्स आपण ग्रेटेस्ट नंबर कोण घेतोय इथं मेन्शन करते, ग्रेटर नंबर b x अँड स्मॉलर नंबर b y. देन फ्रॉम गिव्हन कंडिशन द इक्वेशन विल बी x - y = 2. आपल्याला इक्वेशन काय मिळालं, x - y ग्रेटर मायनस y = 2. डिफरन्स आपल्याला किती आहे तो, फाइंड द 2 नंबर्स हुज डिफरन्स इज 2. म्हणजेच काय x - y = 2. तर आता आपल्याला या इक्वेशनसाठी सोल्युशन्स इन्फायनाइट मिळतील ना, मग त्यातले आपण थोडी इझी घेऊया. 10 - 8 = 2, 8 - 6 = 2, 14 - 12 = 2 अँड सो ऑन. जसे आपण या एक्झाम्पल साठी x + y = 14 साठी इन्फायनाइट सोल्युशन्स आपल्याला मिळत होते, तसेच या एक्झाम्पल मध्ये x - y = 2 साठी आपण अगेन इन्फायनाइट सोल्युशन्स आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच काय, सोल्युशन्स फॉर गिव्हन इक्वेशन. आता इथं आपण मेन्शन करूया, आपण इथं x काय घेतलाय 10 आणि y काय घेतलं इथं 8. मग आपलं सोल्युशन काय मिळालं 10, 8, इथं 8 - 6 = 2 मध्ये आपण x काय घेतलं इथं 8, y काय घेतला इथं 6, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट. अँड इथं किती घेतलाय 14 आणि इथं किती घेतलाय 12 अँड सो ऑन. हे मिळाले तुम्हाला सोल्युशन्स या इक्वेशनसाठी x - y = 2. हे जे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं x + y = 14, x + y = 14 अँड नेक्स्ट आपण सॉल्व्ह केलं x - y = 2. तर याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. आता ह्या ज्या इक्वेशन 1 मध्ये, या इक्वेशन 1 चे हे जे सोल्युशन्स मिळाले ते आणि इक्वेशन 2 चे जे सोल्युशन्स मिळाले, तर या सोल्युशन्स मध्ये एक कॉमन सोल्युशन आहे. हे बघा, हा 8, 6 आणि इथे सुद्धा तुम्हाला मिळाला 8, 6. हा काय आहे, तर हा कॉमन सोल्युशन आहे. म्हणजे 8, 6 सॅटिस्फाय करतो इक्वेशन नंबर 1 अँड 8, 6 सॅटिस्फाय करतो इक्वेशन नंबर 2 सुद्धा. होय ना, 8, 6 हा कसा आहे, कॉमन सोल्युशन मिळालंय आपल्याला. कॉमन सोल्युशन म्हणजेच काय, जो सॅटिस्फाय करतो इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 सुद्धा. आणि तो कसा आहे, तर सिंगल आहे, ओनली वन कॉमन सोल्युशन आपल्याला मिळालंय आणि ओनली वन कॉमन सोल्युशनलाच आपण काय म्हणणार आहे 8, 6 काय झालं मग युनिक कॉमन सोल्युशन. आपल्याला 8, 6 काय मिळाला, एक युनिक कॉमन सोल्युशन मिळालं जो सॅटिस्फाय करणार आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2. मग जर हे युनिक कॉमन सोल्युशन आपल्याला जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, आपण जेव्हा अशी 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स मध्ये आपण सायमल्टेनियसली अशा जर 2 इक्वेशनचा विचार करतोय आणि जर तुम्हाला एक युनिक कॉमन सोल्युशन मिळालं, जेव्हा आपण 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो आणि जेव्हा तुम्हाला एक युनिक कॉमन सोल्युशन मिळतं, या ज्या इक्वेशनचा सेट आहे, तर या इक्वेशन्सला आपण काय म्हणणार आहे, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणणार आहे.
समजलं? सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजेच काय? हे लिनियर इक्वेशन नंबर 1 आणि लिनियर इक्वेशन नंबर 2 जेव्हा आपण याचे सोल्युशन्स फाइंड आउट करतो, हे जे 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स आहेत, जेव्हा आपण अशा 2 इक्वेशन्सचा विचार करतो सायमल्टेनियसली आणि तुम्हाला जर एक युनिक कॉमन सोल्युशन मिळत असेल तर ह्या इक्वेशन्सला, या सेट ऑफ इक्वेशन्सला आपण काय म्हणणार आहे? सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणणार आहे. समजलं? सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय? या लिनियर इक्वेशन्स मध्ये एक युनिक कॉमन सोल्युशन असतं, त्या इक्वेशन्सला आपण काय म्हणणार आहोत? सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार आहोत. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या बऱ्याच मेथड आहेत, त्या मेथड्स पण आपण अंडरस्टँड करून घेऊ. ते बेसिक्सच आहेत तुमच्या प्रॅक्टिस सेटसाठी आणि मग आपण सॉल्व्ह करू आपला प्रॅक्टिस सेट. स्टार्ट करूया आपण इलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. जे काय सायमल्टेनियस इक्वेशन्स जस्ट आपण समजून घेतले, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय? सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच काय? ते लिनियर इक्वेशन्सच असतात, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, ज्यामध्ये एक युनिक कॉमन सोल्युशन असतं. तर त्या सेट ऑफ इक्वेशन्सला काय म्हणणार आहे आपण? सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणणार आहे. तर आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे, तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी ज्या मेथड्स आहेत त्यातली ही फर्स्ट आहे इलिमिनेशन मेथड. ती आता आपण फर्स्ट बघू. आता जस्ट जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले ना, तेच 2 इक्वेशन्स मी इथे घेतलेत. हा आहे तुमचा फर्स्ट आणि हा आहे तुमचा सेकंड. तर आपल्याला काय करायचंय? इलिमिनेशन मेथड मध्ये आपल्याला या एक्स अँड वाय मध्ये आपल्याला एक जो व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट करायचा आहे. स्टार्ट करूया आपण. हा प्लस एक्स आहे, प्लस एक्स आहे, म्हणजे इकडे साईन नाही, म्हणजे हा काय आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि हा काय आहे? प्लस वाय आहे आणि हा काय आहे? मायनस वाय आहे. तर मला काय करायचंय? एक कोणता तरी यातला व्हेरिएबल इलिमिनेट करायचंय. तर मी हा अपोजिट साईन आहे, या वायचा अपोजिट साईन, इकडे एक पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे. त्यामुळे तो मी इझिली मी काय करू शकते? इलिमिनेट करू शकते. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल की ह्या 2 इक्वेशनचं ऍडिशन करावं लागेल. हा, मी इकडे मेन्शन करते ऍड इक्वेशन 1 अँड 2. हे जे 2 इक्वेशन्स आहेत ते मी राईट डाऊन केले. आपल्याला काय करायचंय? त्याची ऍडिशन करायची. ऍडिशन का करायची? आपल्याला जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यातलं 1 व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करायचंय आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय फर्स्ट एका व्हेरिएबलची व्हॅल्यू, आणि मग ती व्हॅल्यू यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. म्हणून आपल्याला तो इलिमिनेट करायचा आहे. इथं मी इलिमिनेट करू शकते इझिली वाय, कारण की त्याचं साईन कसं आहे? अपोजिट आहे. मग हा एक्स प्लस एक्स काय झाला? 2x, आणि हा प्लस वाय आणि हा मायनस वाय काय झाला? कॅन्सल. इज इक्वल्स टू ऍज इट इज. आणि हा 14 प्लस 2 किती झाला इथं? 16. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू, हा 2 ने काय केलं? इकडे मल्टिप्लाय केले. आपण काय करणार आहे? राईट हँड साईडला आणून काय होणार आहे? तो डिवाइड होणार आहे. म्हणजेच काय? 16/2 किती आला तुमचा? हा एक्स इज इक्वल्स टू, मी डायरेक्ट मेन्शन करते इथं, किती आला? 8. हा जो एक्स इज इक्वल्स टू 8 आपल्याला मिळालाय तो तुम्ही पुटअप करू शकता 1 मध्ये और 2 मध्ये, कोणत्याही इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता आणि आपण इझिली फाइंड आउट करू शकतो आपला वाय. आता आपण काय करूया? हा मला थोडा इझी वाटतोय हा 2, म्हणून मी काय करते? सबस्टिट्युटिंग एक्स इज इक्वल्स टू 8 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे? एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 2. आता आपल्याला काय करायचं? एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची. 8 मायनस वाय ऍज इट इज इक्वल्स टू 2. आता हा 8 काय आहे? इकडे पॉझिटिव्ह आहे. आपण काय करणार आहे? हा प्लस आहे, म्हणजे इकडे काय होणार? मायनस होणार. मायनस वाय ऍज इट इज 2. हा प्लस वाय प्लस 8 काय झाला? मायनस 8. देअरफॉर मायनस वाय इज इक्वल्स टू 2 मायनस 8 किती झाला? मायनस 6. देअरफॉर वाय इज इक्वल्स टू मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 6, म्हणजे मायनस मायनस कॅन्सल, वाय इज इक्वल्स टू 6. एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 8. राऊंड ब्रॅकेट मध्ये वाय ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? 6. 8,6 इज अ सोल्युशन फॉर बोथ द इक्वेशन्स. तुम्हाला सोल्युशन काय मिळालं? एक्स इज इक्वल्स टू 8 मिळाला आणि वाय इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला? 6. सोल्युशन मध्ये जेव्हा आपण सोल्युशन राईट डाऊन करतोय तेव्हा जो हा ऑर्डर आहे एक्स कॉमा वाय आहे ना, म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू फर्स्ट पुटअप करावी लागेल आणि मग वायची व्हॅल्यू राईट डाऊन करावी लागेल. ही झाली तुमची इलिमिनेशन मेथड. समजली तुम्हाला? नेक्स्ट जी आहे ती सबस्टिट्यूशन मेथड, ती पण आपण अंडरस्टँड करून घेऊ. हेच 2 एक्झाम्पल्स आपण हेच 2 इक्वेशन्स यूज करून आपण समजून घेणार आहे सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय. नेक्स्ट जी मेथड आहे, जी सबस्टिट्यूशन मेथड आहे फॉर सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, ती आता आपण थोडी समजून घेऊ. याचा यूज होणार आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटसाठी, म्हणून हे बेसिक्स आहेत. तर याच्यासाठी जे एक्झाम्पल आपण ऑलरेडी जे इलिमिनेशन मेथड मध्ये जे इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केले ना, तेच इक्वेशन्स मी इथे कंटिन्यू करणार आहे. फक्त इथे काय आपण समजून घेणार आहे की सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय. सबस्टिट्यूशन मेथड म्हणजेच काय? आपल्याला हे जे इक्वेशन्स दिलेत, जे काही इक्वेशन्स तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन्स जे दिले तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी, तर त्यामधला जास्तीत जास्त इझी बघायचा. 2 इक्वेशन्स मध्ये जो काही तुम्हाला जास्त इझी वाटतोय आणि आपल्याला त्या इझी मधून काय फाइंड आउट करायचंय की यामध्ये आता बघा, हा एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 14 आहे, हा एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 14 आहे. तर हा काय आपण करूया? मी यूज करते की हा सेकंड वाला काय, हा एक्स मी ऍज इट इजच ठेवला. हा मायनस वाय होता ना, तर हा मायनस वायला मी पलीकडे नेला, म्हणजेच काय राईट हँड साईडला नेला. तर हा इज इक्वल्स टू 2, हा मायनस वाय, इकडे काय झाला? प्लस वाय. एक्स इज इक्वल्स टू, मग हा जो तुम्हाला एक्स मिळालाय ना, ह्याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहे या इक्वेशन मध्ये.
आपण काय करणार आहे, हा जो आपल्याला एक्स नवीन मिळालाय तो एक्स आपण पुट करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे तुमच्या या इक्वेशन म्हणजे या इक्वेशन 1 मध्ये. आपण इलिमिनेशन मेथड मध्ये काय करतो, जे काय तुम्हाला लिनियर इक्वेशन्स दिलेत तर त्या लिनियर इक्वेशन्स मधल्या जे 2 व्हेरिएबल्स आहेत त्यामधला एक आपण इलिमिनेट करतो. इलिमिनेट म्हणजे काय करतो, तो सुरुवातीलाच आपण तो कट करून टाकतो आणि आपल्याला फाइंड आउट होतो फर्स्ट एक जो व्हेरिएबल फाइंड आउट आपण ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करतो तो पुटअप करतो नेक्स्ट मध्ये आणि मग आपण नेक्स्ट फाइंड आउट करतो. इथं काय करायचंय आपल्याला, इलिमिनेट नाही करायचं, आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. म्हणून आपण काय केलं की ह्या सेकंड इक्वेशन वरून आपण एक्स असा फाइंड आउट केलं इन द फॉर्म ऑफ वाय. फक्त आपण काय केलं, इकडं थोडी ऍडजस्टमेंट केली. आपल्याला हा एक्स काय करायचा आहे इथं या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुटअप करायचा बस. म्हणजेच काय आपल्याला करायचंय, तो एक्स सबस्टिट्यूट करायचा. फ्रॉम इक्वेशन 2 एक्स इज इक्वल्स टू 2 प्लस वाय. पुट इक्वेशन 3 इन 1. आपण प्लस वाय इज इक्वल्स टू 14. आपण काय करणार आहे, हा एक्स आपण पुटअप करणार आहे. 2 प्लस वाय ऍज इट इज प्लस ऍज इट इज आणि हा वाय ऍज इट इज इक्वल्स टू 14. हा 2 प्लस वाय 2 प्लस 2y इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 14. हा 2 प्लस आहे ना, इकडे जाऊन काय होणार आहे मायनस 2y इज इक्वल्स टू 14 मायनस 2 किती आला 12. y काय किती मिळाला तुम्हाला 6. समजलं. आपण काय केलं, आपण फक्त असं या 2 इक्वेशन्स मधून आपण थोडासा सोयीस्कर बघायचा आणि मग त्यामधला आपण इन द फॉर्म ऑफ, आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू काढली आपण इन द फॉर्म ऑफ वाय आणि आपण ही एक्सची व्हॅल्यू पुटअप केली इक्वेशन 1 मध्ये. आता आपण ह्या इक्वेशन 1 मध्ये पुटअप केल्यानंतर आपण सॉल्व्ह केलं आणि आपल्याला फर्स्ट मिळालं काय, y इज इक्वल्स टू 6. आता हा y इज इक्वल्स टू 6 हा तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुटअप केला तरी चालेल, 2 मध्ये पुटअप केला तरी चालेल, 3 मध्ये पुटअप केला तरी चालेल. सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू 6 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, x इज इक्वल्स टू 2 प्लस y म्हणजे x इज इक्वल्स टू 2 प्लस 6 म्हणजे x इज इक्वल्स टू किती मिळाला तुम्हाला 8. x ची व्हॅल्यू काय मिळाली 8 आणि y ची व्हॅल्यू तुम्हाला काय फाइंड आउट केली तुम्ही 6. देअरफॉर सिक्वेन्स आहे x, y म्हणतोय ना आपण, म्हणजे सोल्युशन्स मध्ये सुद्धा आधी x ची व्हॅल्यू आणि मग नंतर y ची व्हॅल्यू आपल्याला इथं मेन्शन करायचे राऊंड ब्रॅकेट मध्ये. इज सोल्युशन फॉर द गिव्हन इक्वेशन्स. समजलं तुम्हाला. एक फर्स्ट आहे इलिमिनेशन मेथड, ज्यामध्ये आपण आधी स्टार्टिंगलाच एक व्हेरिएबल इलिमिनेट करतो आणि ही आहे सबस्टिट्यूशन मेथड. यामध्ये आपण काय करतो, जो सोयीस्कर आपल्याला वाटतोय त्यामध्ये आपल्याला काय केलं, आपण हा x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 होता, तर मी काय केलं, हा x इकडे ठेवला आणि x ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ y आपण पुटअप केली इक्वेशन 1 मध्ये. म्हणजेच काय केलं, x ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय. समजली सबस्टिट्यूशन मेथड. या मेथडवरच हे जे आहे हे बेसिक्स आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट साठीचे. आणि आता आपण सॉल्व्ह करूया आपला प्रॅक्टिस सेट 5.1. स्टार्ट करूया आपण आपला प्रॅक्टिस सेट 5.1. प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला काय दिलाय, बाय युजिंग व्हेरिएबल्स x अँड y फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स x अँड y. आपल्याला यूज करायचे व्हेरिएबल x अँड y आणि आपल्याला फॉर्म करायचे काय लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. जे काय तुम्हाला इझी वाटतात ते इक्वेशन्स तुम्ही इकडे मेन्शन करायचे, कोणतेही 5. हा आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. इथं यूज होता 2 व्हेरिएबल्स. हा आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. आपण जेव्हा बेसिक्स क्लिअर केलंय ना प्रॅक्टिस सेट साठीचे, त्या बेसिक्स मध्ये फक्त हा एक पॉईंट माझ्याकडून मिस झाला की तुम्हाला इन्फॉर्म करायचं की जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन आता इन सिंगल व्हेरिएबल असताना काय आहे, एक्स प्लस बी इज इक्वल्स टू 0. जर जेव्हा आपण इन 1 व्हेरिएबल मध्ये आपण जेव्हा बोलतोय तर तेव्हा लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे, एक्स प्लस बी आहे. आणि जेव्हा आपण इन 2 व्हेरिएबल साठी बोलतोय तर जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन काय आहे, एक्स प्लस बी वाय प्लस सी. इथं ए बी सी हे टोटल 3 जे आहेत ए बी सी इथं काय असतात, रिअल नंबर्स असतात आणि हा ए आणि हा बी काय असतो, हा नॉन झिरो असतो. हा आहे जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. आपल्याला इकडे फाइंड आउट काय, आपल्याला इकडे मेन्शन काय करायचंय 5 लिनियर इक्वेशन्स. मग तुम्हाला जे तुमच्या मनाला जे इझी वाटतात ते तुम्ही इकडे मेन्शन करायचे, तुमच्या मनानेच मेन्शन करायचे. फक्त हा आहे याचा जनरल फॉर्म, हा मी मेन्शन करायला बेसिक्स मध्ये थोडंसं माझ्याकडून विसरले म्हणून मी इथं प्रॅक्टिस सेट मध्ये मेन्शन करते. तुम्ही जेव्हा राईट डाऊन करून घेताय ना तर तेव्हा इथे या क्वेश्चन्स मध्ये, या क्वेश्चन नंबर 1 च्या आन्सर मध्ये हा पार्ट अगदी नक्की मेन्शन करा. वी नो दॅट जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इज ax plus by plus c is equals to 0. a, b, c are real numbers and a and b are non-zero. x plus 2y minus 5 is equals to 0. हे आलं फर्स्ट. मी माझ्या मनाने इकडे इक्वेशन लिनियर इक्वेशन मेन्शन करते. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही मेन्शन केले तरी चालेल. फक्त जो त्याचा जनरल फॉर्म आहे तो हा मेंटेन असला पाहिजे. आपल्याला काय मेन्शन करायचे, लिनियर इक्वेशन म्हणजेच त्याचा हा इन 2 व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला मेन्शन करायचे. हा त्याचा जनरल फॉर्म आहे, हा आपला आपण मेंटेन करणं प्रत्येक इक्वेशन मध्ये गरजेचं आहे. हा एक्स प्लस 2y मायनस 5 इज इक्वल्स टू 0. 4x plus 4y
minus 10 is equals to 0. Third, 8x minus y is equals to 5. 4, x minus y by 10 is equals to 2. 5, x plus y plus 2 is equals to 0. हे आले तुमचे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कोणतेही 5 तुम्ही मेन्शन करा, जे तुम्हाला आवडतील ते मेन्शन केले तरी चालेल. फक्त हा जो जनरल फॉर्म आहे x प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 हा फक्त इकडे मेन्शन इथं मेंटेन राहू दे. समजलं ना तुम्हाला? आता आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट नंबर 2 तुम्हाला इकडे क्वेश्चन काय दिलाय, राईट 5 सोल्युशन्स फॉर इक्वेशन x प्लस y इज इक्वल्स टू 7. आपल्याला x प्लस y इज इक्वल्स टू किती दिलाय, 7 दिलाय. तर आपल्याला या इक्वेशनचे आपल्याला फाइंड आउट करायचे सोल्युशन्स. म्हणजे आपण बेसिक्स मध्ये जसं x प्लस y इज इक्वल्स टू 14 साठी स्टार्ट केलेलं ना, त्याच मेथडने आपल्याला x प्लस y इज इक्वल्स टू 7 साठीचे सोल्युशन्स फाइंड आउट करायचे आहेत. आता x प्लस y इज इक्वल्स टू 7 म्हणजे आपल्याला असे फाइंड आउट करायचे 2 नंबर ज्याची ऍडिशन कशी असणार आहे, 7 असणार आहे. आणि आपल्याला डायरेक्ट इकडे काय विचारले, त्यांनी सोल्युशन्स विचारलेत. म्हणून आपण डायरेक्टच मेन्शन करू x इज इक्वल्स टू, आता x प्लस y इज इक्वल्स टू 7 मध्ये x आणि y असे 2 नंबर्स घ्यायचे ज्यांचे ऍडिशन किती येणार आहे, 7. तर आता मी x घेते इथं 6, y घेते इकडे मी 1. x इज इक्वल्स टू 6 and y is equals to 1. आली का ऍडिशन 7 तुमची? असेच आपल्याला फक्त सोल्युशन्स आपल्याला इथे राईट डाऊन करायचे. एनी 5 राईट, एनी 5 सोल्युशन्स फॉर दिस इक्वेशन. आता आपण घेऊया x इज इक्वल्स टू 2 and y is equals to 5. नेक्स्ट नंबर 3, x is equals to 10 and y is equals to -3. 10 minus 3 किती आला, 7. नेक्स्ट नंबर 4, x is equals to 3 and y is equals to 4. नंबर 5, x is equals to 7 and y is equals to 0. X is equals to 7 and y is equals to 0. हे आले सोल्युशन्स फॉर दिस इक्वेशन x प्लस y is equals to 7. समजलं तुम्हाला इक्वेशन? समजलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2? अगदी इझी आहे. फक्त इथे काय आपल्याला मेन्शन करायचे, सोल्युशन्स मेन्शन करायचे. मग इथं x आपण काय यूज करतोय, y काय यूज करतोय, तो फक्त मी सोल्युशनच्या चार्ट मध्ये मेन्शन केलेला आहे. समजलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 2? नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण क्वेश्चन नंबर 3. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये सॉल्व्ह द सेट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. टोटल तुम्हाला 6 एक्झाम्पल दिलेत आणि आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ते बाय सबस्टिट्यूशन मेथड अँड एलिमिनेशन मेथड. हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3 हाच इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये. स्टार्ट करूया त्यातला फर्स्ट एक्झाम्पल. या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जे इक्वेशन्स दिलेत, हा आहे x प्लस y इज इक्वल्स टू 4 अँड सेकंड इक्वेशन तुम्हाला दिले 2x मायनस 5y इज इक्वल्स टू 1. तर आता तुम्ही इथं इलिमिनेशन मेथड यूज करणार की सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार ते तुमच्यावर आहे. म्हणजे तुमच्या चॉईस आहे की तुम्ही जो सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार की इलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. तर जो जास्त तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही यूज करू शकता. आपलं सोल्युशन सेमच येणार आहे. इथं मी यूज करते आपली सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करतो, x प्लस वाय इज इक्वल्स टू 4 आहे ना, तर मी काय करते, हा x ऍज इट इज ठेवते आणि हा प्लस वाय काय करते, मी शिफ्ट करते तो राईट हँड साईडला. आणि काय मिळालं तुम्हाला, x इज इक्वल्स टू 4 मायनस वाय. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 1 म्हणा याला. आणि नेक्स्ट जे आहे 2x मायनस 5y इज इक्वल्स टू 1, याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर. हा जो न्यू तुम्हाला x मिळालाय, तर तो हा न्यू आपण x काय करणार आहे, पुटअप करणार आहे तुमच्या इक्वेशन नंबर 2 मध्ये. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल्स टू 4 मायनस वाय इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे तुमचं, राईट डाऊन करून घ्या. 2x मायनस 5y इज इक्वल्स टू 1. आता आपल्याला काय करायचे, ही जी x ची व्हॅल्यू आहे, ही x ची व्हॅल्यू आपण काय करणार आहे, इथे सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणजे 2 इंटू x काय आहे इथं 4 मायनस y मायनस एज इट इज 5y एज इट इज इक्वल्स टू 1. आता काय करूया आपण, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 2 इंटू 4 8 मायनस 2 इंटू मायनस y मायनस 2y मायनस 5y इज इक्वल्स टू 1. Therefore 8 minus 2y minus 5y किती झालं, minus 7y is equals to 1. Therefore minus 7y is equals to minus 7y is equals to minus 7. Therefore y is equals to किती आलं तुम्हाला, किती मिळालं तुम्हाला, 1. आता हा जो आपल्याला y फाइंड आउट आपण केला, आपण काय केलं, x ची व्हॅल्यू पुटअप केली या इक्वेशन मध्ये आणि आपण फाइंड आउट केलं y. आता आपण काय करूया, ह्या y ची व्हॅल्यू यूज करूया. तुम्ही इक्वेशन 1 मध्ये यूज केली तरी चालेल, 2 मध्ये यूज केली तरी चालेल. आपण काय करूया, ही y ची व्हॅल्यू पुटअप करूया इक्वेशन 1 मध्ये. 1 काय आहे तुमचा, x इज इक्वल्स टू 4 मायनस y. y म्हणजेच काय मिळालंय तुम्हाला इथे 1. 4 मायनस 1. Therefore x इज इक्वल्स टू 4 मायनस 1. Therefore x इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 3.
देअरफॉर 3, 1 x, y 3 x काय आहे 3, y काय मिळालं तुम्हाला 1, म्हणजे 3, 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजलं तुम्हाला? आपण या सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी यूज केली सबस्टिट्यूशन मेथड. समजलं? एक्झाम्पल नंबर 1 हे क्वेश्चन नंबर 3 मधले एक्झाम्पल नंबर 1 आपण सॉल्व्ह केले. आता आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 2. या एक्झाम्पल नंबर 2 मध्ये 2x प्लस y इज इक्वल्स टू 5 दिलाय, 3x मायनस y इज इक्वल्स टू 5 आहे. तर हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले तिथं आपल्याला एक तर सबस्टिट्यूशन मेथड किंवा इलिमिनेशन मेथड जो काय तुमचा चॉईस आहे तो तुम्ही तुमच्या चॉईसने यूज करू शकता. आता आपण काय करूया, हे बघा इथे काय आहे प्लस वाय आहे आणि इथे काय आहे मायनस वाय आहे, म्हणजे आपल्याला इथे जास्त सोयीस्कर काय होईल, आपल्याला इलिमिनेशन मेथड आपल्याला इथे जास्त सोयीस्कर होईल, म्हणून आपण ती यूज करूया. इथे 2x प्लस वाय इज इक्वल्स टू 5 राईट डाऊन करून घ्या. जे तुम्हाला 2 इक्वेशन्स दिलेत इज इक्वल्स टू 5, हे म्हणा इक्वेशन 1 आणि हे म्हणा तुमचं इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट add equation 1 and 2. x plus y is equals to 5 plus 3x minus y is equals to 5. 2x plus 3x किती झाला 5x आणि हा प्लस y मायनस y काय झाला कॅन्सल, इज इक्वल टू 5 प्लस 5 काय आला तुमचा 10. देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळाला तुम्हाला 2. आता आपण काय करूया, हा x इज इक्वल टू 2 आपल्याला ही जी व्हॅल्यू मिळाली ती तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवली तरी चालेल, 2 मध्ये ठेवली तरी चालेल. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे 2x प्लस y इज इक्वल्स टू 5. x काय आपल्याला मिळालाय 2, 2 इंटू 2 प्लस y ऍज इट इज इक्वल्स टू 5. 2 इंटू 2 किती मिळाला तुम्हाला 4 प्लस y इज इक्वल्स टू 5. देअरफॉर y इज इक्वल्स टू 5 मायनस 4, हा प्लस 4 आहे, राईट हँड साईडला गेल्यानंतर काय झाला तो मायनस 4. देअरफॉर y इज इक्वल्स टू किती मिळाला तुम्हाला 1. x किती मिळाला 2 आणि y किती मिळाला तुम्हाला 1. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आहे 2, y ची व्हॅल्यू तुम्ही काय फाइंड आउट केली 1. 2, 1 इज सोल्युशन फॉर द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. 1 इज अ सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. हे सोल्युशन मेन्शन करणं इम्पॉर्टंट आहे. हे सोल्युशन तुम्ही मेन्शन केलंच पाहिजे, याच्यासाठी मार्क्स आहेत. त्यामुळे हे सोल्युशन मेन्शन करायला विसरायचं नाही. तुम्ही एक्स फाइंड आउट केला, वाईट फाइंड आउट केला आणि तुम्ही एक्झाम्पल फिनिश केला असं नाहीये. तुम्हाला हे जे सोल्युशन आहे इन द फॉर्म ऑफ सोल्युशन आपल्याला हे मेन्शन करणं गरजेचं आहे. समजलं तुम्हाला? एक्झाम्पल नंबर 2. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 3. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला काय दिलंय 3x मायनस 5y इज इक्वल्स टू 16 अँड x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. आता इथं आपल्याला कोणती मेथड यूज करायची आहे, सबस्टिट्यूशन की एलिमिनेशन? तर इथे बघा हा जो सेकंड इक्वेशन आहे x मायनस 3y इज इक्वल्स टू 8, या x मायनस 3y इज इक्वल्स टू 8 ला आपण x इज इक्वल्स टू हा मायनस 3y काय करूया आपण तो शिफ्ट करूया प्लस 3y, म्हणजे आपल्याला आपण इझिली एक्स ची व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ वाय आपण फाइंड आउट करू शकलो ना. म्हणजेच आपण काय करू शकतो, हा जो एक्स मिळाला आहे तुम्हाला नवीन तो आपण सबस्टिट्यूट करू शकतो या इक्वेशन मध्ये. म्हणजे आता इथं आपण यूज करूया सबस्टिट्यूशन मेथड. आपल्याला जास्तीत जास्त इझी करायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या सोल्युशन्स पर्यंत पोहोचायचं आहे, म्हणून आपण इथे यूज करणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. तुम्ही इलिमिनेशन मेथडनी जरी सॉल्व्ह केलं तरी सोल्युशन तेच येणार आहे आणि सबस्टिट्यूशन मेथडनी जे आता आपण सॉल्व्ह करणार आहे त्याने जरी सॉल्व्ह केलं सबस्टिट्यूशन मेथडनी तरी सोल्युशन तेच येणार आहे. फक्त आपल्याला थोडंसं इझी व्हावं म्हणून आपण काय करतो इथे यूज करतोय तुमची सबस्टिट्यूशन मेथड. स्टार्ट करूया आपण सबस्टिट्यूशन मेथड. x minus 3y is equals to 8. Therefore, x is equals to 8 plus 3y. x is equals to 8 plus 3y. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि हे आहे तुमचं 3x minus 5y is equals to 16. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. Now, substitute x is equals to 8 plus 3y in equation 2. x ची व्हॅल्यू काय आहे ही न्यू तुम्हाला मिळालेली 8 plus 3y आपल्याला पुटअप करायची. 3 into न्यू एक्स काय मिळालं तुम्हाला 8 प्लस 3y ब्रॅकेट कंप्लीट मायनस 5y ऍज इट इज इक्वल्स टू 16 ऍज इट इज. आता काय करूया आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 3 इंटू 8 किती मिळालं तुम्हाला 24 प्लस 3 इंटू 3 9y मायनस 5y ऍज इट इज इक्वल्स टू 16 ऍज इट इज. देअरफॉर 24 9y मायनस 5y किती आला तुमचा प्लस 4y इज इक्वल्स टू 16. हा प्लस 24 आहे ना, तो आपण काय करूया राईट हँड साईडला शिफ्ट करूया. 4y इज इक्वल्स टू 16 मायनस 24. देअरफॉर 4y इज इक्वल्स टू 16 मायनस 24 मायनस 8. काय करूया ही y ची व्हॅल्यू आपण पुटअप करूया इक्वेशन 1 मध्ये. सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू मायनस 2 इन इक्वेशन 1. x इज इक्वल्स टू 8 प्लस 3y. देअरफॉर x इज इक्वल्स टू 8 प्लस 3 इंटू y किती मिळालं तुम्हाला -2. देअरफॉर x इज इक्वल्स टू 8
3 into -2 -6. Therefore x is equals to 8 minus 6 2. Therefore x काय मिळाला तुम्हाला 2, y किती आपण फाइंड आउट केला -2. 2, -2 is solution for the given simultaneous equation. 2, -2 is a solution for given simultaneous equations. समजलं तुम्हाला? एक्झाम्पल नंबर 3. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया 4. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 4. या एक्झाम्पल नंबर 4 मध्ये फर्स्ट तुम्हाला काय दिले 2y - x is equals to 0 and नेक्स्ट इक्वेशन काय दिले 10x plus 15y is equals to 105. तर या 2 इक्वेशन्स आपल्याला जे सॉल्व्ह करायला दिलेत त्याच्यामध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड यूज करणार की सायमल्टेनियस मेथड यूज करणार. तर आपल्याला इथं हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण इथं इलिमिनेशन मेथड यूज करायची की सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची. तर आपण इथं हा जो तुम्हाला फर्स्ट इक्वेशन दिलाय ना याच्यावरून आपण इझिली हा 2y - x is equals to 0 आहे. तर हा काय करूया आपण -x ऍज इट इज ठेवूया इज इक्वल्स टू हा प्लस 2y काय झाला -2y म्हणजेच हा मायनस मायनस कॅन्सल x इज इक्वल्स टू 2y. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळाली इन द फॉर्म ऑफ y. आपल्याला न्यू x ची व्हॅल्यू मिळाली जी आहे इन द फॉर्म ऑफ y आणि आपण ती पुटअप करू शकतो या इक्वेशन मध्ये आणि आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणून आपण इथं यूज करायचे आहे सबस्टिट्यूशन मेथड. स्टार्ट करूया. By using substitution method 2y - x is equals to 0. Therefore -x is equals to -2y. Therefore x is equals to 2y. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. आणि हे जे दिले तुम्हाला हा 10x plus 15y is equals to 105. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. आता काय करूया आपण पुटअप करूया ही x ची व्हॅल्यू जी तुम्हाला न्यू मिळाली इन द फॉर्म ऑफ y ती आपण पुटअप करूया इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 काय आहे राईट डाऊन करून घ्या 10x plus 15y is equals to 105. Therefore 10 into x ची व्हॅल्यू न्यू तुम्हाला काय मिळाले 2y मिळाले. आपण इथं पुटअप करणार आहे 2y plus 15y as it is equals to 105 as it is. Therefore 10 into 2y किती मिळाले तुम्हाला 20y plus 15y as it is equals to 105. 20 plus 15 किती मिळाले तुम्हाला 35y is equals to 105. Therefore y is equals to 105 divided by 35. Therefore y is equals to किती मिळणार आहे तुम्हाला 3. Substituting y is equals to 3 in equation 1. Therefore x is equals to 2y. Equation 1 काय x is equals to 2y. Therefore x is equals to 2 into y काय मिळालं तुम्हाला 3. Therefore x is equals to काय मिळालं तुम्हाला 6. सोल्युशन आपल्याला मेन्शन करावं लागेल. सोल्युशन काय मिळालं तुम्हाला x ची व्हॅल्यू फर्स्ट x, y आपण म्हणतोय ना म्हणून x ची व्हॅल्यू फर्स्ट 6 आणि मग y ची व्हॅल्यू त्याच्यानंतर म्हणजेच काय 6, 3 इज सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. 6, 3 इज अ सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. समजलं तुम्हाला? आपण x आणि y अगदी इझिली फाइंड आउट केलं बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया एक्झाम्पल नंबर 5. नेक्स्ट सॉल्व्ह करूया आपण एक्झाम्पल नंबर 5. या एक्झाम्पल नंबर 5 मध्ये 2x plus 3y plus 4 is equals to 0 दिलाय. x minus 5y is equals to 11 दिलाय. तर आता आपल्याला एक तर आपण इलिमिनेशन मेथड सबस्टिट्यूशन मेथड या 2 मेथड्स मध्ये आपल्याला थोडं इझी होईल सबस्टिट्यूशन मेथड. इथं हा जो दिलाय x minus 5y या x minus 5y ला आपण काय करूया हा -5y आपण शिफ्ट करूया +5y म्हणजेच आपल्याला x ची न्यू व्हॅल्यू आपल्याला मिळते जी इन द फॉर्म ऑफ y. आपण ती इझिली पुटअप करू शकतो या इक्वेशन मध्ये आणि आपण इझिली फाइंड आउट करू शकतो सोल्युशन्स. म्हणून आपण इथे यूज करणार आहे सबस्टिट्यूशन मेथड. स्टार्ट करूया आपण. x minus 5y is equals to 11. Therefore x is equals to 11 plus 5y. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. आणि हे जे दिलेत ना तुम्हाला 2x plus 3y plus 4 is equals to 0 हे म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. आपण काय करूया हा जो इक्वेशन 1 आहे तो पुटअप करूया सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 2 मध्ये. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1 in 2. 2x plus 3y plus 4 is equals to 0. 2 into x ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 11 plus 5y. आपण इथे पुटअप करणार आहे 11 plus 5y plus 3y as it is plus 4 as it is equals to 0 as it is. Therefore 2 ने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 2 into 11 22 plus 2 into 5 10y. 2 into 5y काय मिळालं तुम्हाला 10y plus 3y plus 4 as it is equals to 0 as it. 22 plus 4 किती झालं तुमचा 26 plus 10y plus 3y 13y is equals to 0. Therefore 13y is equals to हा 26 आहे तो आपण राईट हँड साइडला शिफ्ट करूया. -26 झाला प्लस आहे तर इकडे मायनस झाला. Therefore y is equals to -26 divided by 13. Therefore y is equals to किती मिळालं तुम्हाला
2. ही y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये. 4 x is equals to 11 plus 5y. Therefore x is equals to 11 plus 5 into y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला -2. Therefore x is equals to 11 5 into 2 minus 10. Therefore x is equals to 1. x किती मिळालं तुम्हाला 1. Therefore 1, -2 is solution for given simultaneous equation. समजलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मधला एक्झाम्पल नंबर 5. नेक्स्ट आपण सॉल्व्ह करूया लास्ट एक्झाम्पल नंबर 6. या एक्झाम्पल 6 मध्ये 2x - 7y = 7 दिलाय आणि 3x + y = 22 दिलाय. आता तुम्हाला एलिमिनेशन मेथड यूज करायची आहे की सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची आहे तो तुमचा चॉईस आहे. पण इथं जर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज केली तर तुम्हाला जरा जास्त इझी होईल. इथं जो y दिलाय आपण त्या y ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. हा 22 ॲज इट इज, y ॲज इट इज, आणि हा +3x आहे तो काय केले आम्ही फक्त शिफ्ट केला -3x झाला. मग ही जी न्यू व्हॅल्यू मिळाली तुम्हाला y ची इन द फॉर्म ऑफ x, तर ही व्हॅल्यू आपण पुट अप करू शकतो या इक्वेशन मध्ये आणि आपण इझिली फाइंड आउट करू शकतो आपले सोल्युशन्स. म्हणून आपण इथे यूज करणार आहोत आपली सबस्टिट्यूशन मेथड. स्टार्ट करूया आपण बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. 2x - 7y = 7 याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1 ॲज इट इज. आणि नेक्स्ट जो आहे 3x + y = 22. Therefore 3x - y आपण काय करूया y ॲज इट इज ठेवूया. हा 3x आपण शिफ्ट करूया. y = 22 - 3x. हे जे तुम्हाला न्यू इक्वेशन मिळते याला म्हणायचं तुम्ही इक्वेशन नंबर 2. हे आहे फर्स्ट आणि हे आहे सेकंड. आता आपण काय करूया सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 in 1. 2x ॲज इट इज -7 ॲज इट इज. ही y ची व्हॅल्यू नवीन काय मिळते तुम्हाला y ची व्हॅल्यू जी न्यू आपण फाइंड आउट केली ती आपण पुट अप करणार आहे. 22 - 3x = 7 ॲज इट इज. आपण 2x ॲज इट इज -7 ॲज इट इज हा जो y आपण न्यू फाइंड आउट केलाय तो आपण पुट अप केलाय. तर 22 - 3x = 7 ॲज इट इज. आता काय करूया आपण हे सिम्प्लिफाय करूया. 22 7 जा 154 मायनस इकडे काय झाला प्लस 7 3 जा 21 x 7 3 जा 21x हा मायनस काय झाला प्लस = 7. Therefore हा 2x + 21x किती झाला 23x - 124 = 7. हा -124 काय करूया आपण शिफ्ट करूया. 23x = 7 -124 इकडे काय होणार आहे +124 होणार आहे. Therefore 23x = 7 + 154 किती झाला 161. 23x = 161. Therefore x = 161 divided by 23. Therefore x = 23 7 जा 161. Therefore x = किती मिळाला तुम्हाला 7. Substituting x = 7 in equation 2. आपण काय करूया ही जी व्हॅल्यू आपल्याला x ची मिळाली ती आपण पुट अप करूया इक्वेशन 2 मध्ये. y = 22 - 3x. Therefore y = 22 - 3 into 7 किती मिळाला x तुम्हाला 7. Therefore y = 22 - 21. Therefore y = 1. y किती मिळालं तुम्हाला 1. x किती आपण फाइंड आउट केलं 7. Therefore 7, 1 is solution for given simultaneous equation. 7, 1 is a solution for a given simultaneous equation. समजलं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3 मधले आपण टोटल 6 एक्झाम्पल होते आणि आपण 6 एक्झाम्पल पूर्ण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जे तुमचं सोल्युशन आहे ते राऊंड ब्रॅकेट मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण की याला हे आपण मेन्शन करणं याला सुद्धा मार्क्स आहेत. त्यामुळे फक्त तुम्ही एक्स फाइंड आउट केलं आणि वाईट फाइंड आउट केलं आणि आपलं एक्झाम्पल संपलं असं नाहीये. तुम्हाला जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आपल्याला राऊंड ब्रॅकेट मध्ये इकडे मेन्शन करावं लागणार आहे कारण की त्याच्यासाठी मार्क्स आहेत. समजलं तुम्हाला. हा प्रॅक्टिस सेट या क्वेश्चन सोबतच तुमचा प्रॅक्टिस सेट 5.1 आपण इकडे पूर्ण कंप्लीट केलेला आहे. जरी तुम्हाला एखादा डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचाही मी प्रयत्न करेन आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करेन. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे क्लासमेट्स असतील कोण फ्रेंड्स असतील तर त्यांनाही व्हिडिओज नक्की शेअर करा. आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करणार आहे पण नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यामुळे आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.